नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता एक नवीन थंबनेल बघून तुम्हाला समजणार असेल भरती कशाची। तिची आता नवीन भरती सुटली, त्याची आपण संपूर्ण माहिती, तुमच्या मनात तेल मात्र शंका नाही याची मी खात्री देतो, संपूर्ण माहिती डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसा भरतीचं नाव आहे मित्रांनो SBI CBO भरती 2025। भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती सुटलेली आहे मित्रांनो। जागा पण जवळपास 3000 जागा आहेत मित्रांनो। त्यात आपण म्हणजे 2964 जागा आहेत, आपण सरासरी धरल्या 3000 जागा आहेत। तर जागाची संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी व्हिडिओत शेअर करणार आहे। तर बघा, आपल्या SBI स्टेट बँक ऑफ इंडिया याचा आपला लोगो आहे मित्रांनो। याचं स्टेट बँक ही SBI ही मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, सरकारी बँक आहे। आणि त्याची आता माहिती पाहू आपण। तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, आपण कुठली फेक भरतीचा व्हिडिओ टाकत नाही। तर भरतीचा प्रूफ देतो डायरेक्ट आपण। हा जी भरती सुटली त्या भरतीचा GR आहे मित्रांनो, GRचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत मित्रांनो तुम्हाला का 9/5/2025 to 29/5/2000 तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला विश्वास राहण्यासाठी। बा झूम दिसते मित्रांनो, 9/5/2025 to 29/5/2025 मित्रांनो। फी ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे, ते पुढे आपण व्हिडिओ सांगणारच आहे तुम्हाला। पण आपण 9 तारखेला सुटली लगेच व्हिडिओ घेतला आहे मित्रांनो। तर आता भरती आपण ही झाली, भरती सुटली, भरतीचे प्रूफ मित्रांनो तुम्हाला कोणतेही मात्र शंका राहणार नाही। तर जी भरती सुटली त्या भरतीचा GR आहे मित्रांनो। तर टोटल जागा किती आहेत पहा, 2964 जागा आहेत। त्यात आपण पदाचं नाव तपशील पाहू। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, पदाचं नाव आहे सर्कल बेस्ट ऑफिसर CBO त्याला म्हणलं जातं। त्याच्यात 226 रेग्युलर जागा आहेत आणि 364 बॅकलॉगच्या जागा आहेत। असं टोटल मित्रांनो 2964 जागांसाठी भरती आहे। तर शैक्षणिक पात्रता काय, कोणत्याही शाखेतील पदवी, तुम्ही मित्रांनो कोणत्याही शाखेला तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। आणि सेकंड क्रायटेरिया काय, बँकेतील 2 वर्ष अनुभव पाहिजे मित्रांनो, तुमच्याकडं बँकेत काम केलं 2 वर्ष अनुभव पाहिजे। आणि मित्रांनो तुम्हाला कोणते ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे मित्रांनो तुमचं, ही मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता आहे। भरती सुटली, सगळं झालं, शैक्षणिक पात्रता समजली, त्याची वयाची अट समजली मित्रांनो। पण आता वयाची सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, याची म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे, व आमचं सिलेक्शन कसं होणार आहे। तर सिलेक्शन मित्रांनो लेखी परीक्षा, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याला वर्णनात्मक चाचणी म्हटलं जातं। 3 नंबर मित्रांनो तुमच्या होणार इंटरव्ह्यू होणार आहे आणि ते तुमचं सिलेक्शन नाही। 3 नंबर मित्रांनो स्क्रीनवर डॉक्युमेंटेशन ते होणार आणि नंतर इंटरव्ह्यू होणार, तुमचं सिलेक्शन होणार। तर आता प्रत्येक जो एक टप्पा आहे, तो टप्पा कसा आहे तो आपण पाहू। तर निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी, स्क्रीनिंग आणि मुलाखत यांचा समावेश होतो। तर तुम्हाला मी 4 स्टार्टिंगला सांगितली, त्यातली पहिलं आपण आता ऑनलाईन चाचणी काय ते पाहू। तर पहा, ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन चाचणीमध्ये 120 गुणांसाठी वस्तुनिष्ठ चाचणी आणि 50 गुणांसाठी वर्णनात्मक चाचणी असेल। तर मित्रांनो 120 गुणांची ऑनलाईन तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे आणि 50 मार्क असणारे वर्णनात्मक चाचणीसाठी। वस्तुनिष्ठ चाचणी संपल्यानंतर लगेचच वर्णनात्मक चाचणी प्रशासित केली जाईल आणि उमेदवारांना त्यांची वर्णनात्मक चाचणी उत्तरे संगणकावर टाईप करावी लागतील मित्रांनो। हे पूर्णपणे GR मध्ये त्याने जे मेन्शन केले तेच तुम्हाला मित्रांनो मराठीत सांगत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना। तर ही मित्रांनो 120 गुणांची चाचणी आहे। तर आता वस्तुनिष्ठ चाचणीला काय असणार बघा, वस्तुनिष्ठ चाचणीला काळ 2 तासाचा असतो आणि त्यात एकूण 120 गुणांचे 4 विभाग असतात। प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ असेल। तर पुढं काय तुम्हाला समजलं असेल तर आपण एक टेबल बनवला, टेबल आधारे समजून घेऊ। तर हा बघा मित्रांनो, टेस्ट नंबर 1 इंग्लिश लँग्वेज, टोटल प्रश्न 30 प्रश्न, 30 मार्काला आणि त्याला टाईम मित्रांनो 30 मिनिट। दुसरा बघा बँकिंग नॉलेज, 40 प्रश्न, 40 मार्काला, त्याला टाईम आहे 40 मिनिट। तिसरे मित्रांनो जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमी, म्हणजे मित्रांनो GKचे क्वेश्चन आणि अर्थव्यवस्थे संबंधित क्वेश्चन असणार। 30 क्वेश्चन, 30 मार्काला, 30 मिनिट। आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असणार मित्रांनो, संगणक आधारित चाचणी असणार। त्याचे मित्रांनो 20 क्वेश्चन असणार, 20 मार्काला, तर टाईम आहे मित्रांनो 20 मिनिट, म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिट दिलेलं आहे। असं टोटल 120 प्रश्न असणार, त्याला मार्क 100 असणार आणि तुम्हाला टोटल टाईम मित्रांनो 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा असणार। एका प्रश्नाला 1 मिनिट आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो 4 सब्जेक्ट आहेत, तुम्हाला एकदम डिटेल्स माहिती सांगितली टेबलच्या आधारे। आता मला वाटत नाही काय शंका असेल तुम्हाला, अजून पण काय शंका असेल आपल्याला कमेंट करा, आपण नक्कीच त्याचं निवारण करू मित्रांनो। समज परीक्षा पोर्शन समजलं असेल मी ग्रह धरतो मित्रांनो। वर्णनात्मक चाचणी कशी येते भाऊ, वर्णनात्मक चाचणीचा कालावधी 30 मिनिटं आहे। एकूण 50 गुणांसाठी 2 प्रश्नांसह ही इंग्रजी भाषेची लेटर रायटिंग आणि निबंध परीक्षा असेल। कोणतेही विभागीय पात्रता गुण असणार नाहीत। एकूणात किंवा
एकूणच किमान पात्रता गुण आहेत आणि किमान पात्रता गुण बँकेने ठरवलं पण असतील. चुकीच्या उत्तरासाठी दंड. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. ऑनलाईन परीक्षेसाठी विभागीय गुण राखले जाणार नाहीत. हे मित्रांनो तुमची वर्णन चाचणी म्हणजे काय, तुम्हाला लेटर रायटिंग आणि निबंध लेखन करायचं आहे. ही झाली वर्णनात्मक चाचणी मित्रांनो. तर तिसरी थर्ड स्क्रीनिंग असणार, त्यात तुम्हाला डॉक्युमेंटेशन बाकी काय बँकेचे असतील स्क्रीनिंगमध्ये ते विचारले जातील. डॉक्युमेंटेशन सारे असतील ते स्क्रीनिंगमध्ये केले जातील. आणि पाचवा इंटरव्ह्यू मित्रांनो. इंटरव्ह्यू तुमची मुलाखत होणार मित्रांनो 50 मार्काची. ती 50 मार्काची मुलाखत तुम्हाला द्यायची. तर मित्रांनो आता आपण वयाची अट पाहू. तर वयाची अट पहा. 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्ष. हे 21 ते 30 वर्ष मित्रांनो सरासरी वय. जर तुम्ही SC किंवा ST या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट भेटेल. आणि जर तुम्ही OBC या कॅटेगरीमधून असाल तर मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाची सूट भेटेल. हे झाले मित्रांनो एज क्रायटेरिया. थोडक्यात आपण त्यानंतर वय 5 वर्ष किती आहे व मी किती वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. 21 ते 30 आहे जनरलसाठी आहे. बाकी कास्टमधून असेल तर त्याला सूट दिली जाईल. त्याचं मानधन किती व सगळं झालं, पगार झालं, सगळं जाते आपलं शैक्षणिक पात्रता झाली, वयाची अट झाली, निवड प्रक्रिया झाली. पण आता बऱ्याच मुलांच्या प्रमाणात असतो मग मला पगार किती भेटेल. तर पगार तुम्हाला सांगतो मी ते जे आरमध्ये मेन्शन केलं तेव्हा सध्या सुरुवातीचे मूळ वेतन 48,480 तर 2007 वेतनानुसार तुम्हाला पगार दिला जाईल मित्रांनो. त्यात तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा शेवटचा पगार 85,920 जाऊ शकतो मित्रांनो तुमच्या स्केलमध्ये. तर स्टार्टिंग मित्रांनो 48,480. तर किंवा त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सुविधा काय दिल्या जातील. DA, HRA, लीज भाडे, CCA, PF, अंशदायी पेन्शन फंड म्हणजे NPS, LFC, वैद्यकीय सुद्धा मेडिकल फॅसिलिटीसुद्धा आहे मित्रांनो. आणि वेळोवेळी लागू असलेल्या नियमानुसार इतर भत्ते आणि सुविधांसाठी देखील पात्र असतील. तर बँकेचे मित्रांनो इतर काही भत्ते असतील ते सुद्धा तुम्हाला दिले जातील. तर मित्रांनो पगार पण एकदम सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार पण एकदम खमकी आहे मित्रांनो, काय टेन्शन नाही. DA, TA, HRA सर्व बिल दिले झाले मित्रांनो. आणि मेडिकल फॅसिलिटीसुद्धा आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मित्रांनो बँकिंगनुसार जे नवीन बदल येतील मानधन संदर्भात आता 8वा वेतन आयोग येणार आहे त्याचं पण तुम्हाला लागू होईल नक्कीच मित्रांनो. तर नोकरी ठिकाण काय मित्रांनो, नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतात ऑल इंडिया तुमची पोस्टिंग येऊ शकते. कारण तुम्ही मित्रांनो अप्लाय SBIमध्ये करताय त्यामुळे तुमची ऑल इंडिया पोस्टिंग येऊ शकते. तर फी पहा मित्रांनो, जनरल OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 750 रुपये फी आहे. जे जर तुम्ही SC, ST, PWD या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. 750 रुपये फी आहे बँकेची मित्रांनो. तर काय बँकेची 750 रुपये फी आहे. बाकी कॅटेगरीमधून असेल तर कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. तर महत्त्वाची तारखा पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 29 मे 2025 आणि 9 तारखेपासून मित्रांनो फॉर्म चालू झालेले आहेत. 2 दिवस झाले फॉर्म चालू झालेले मित्रांनो. आता 10-12 तारीख आहे. तर मित्रांनो नक्कीच हे करून टाका, आपल्याला फॉर्म भरून टाका. नंतर 29 मेची वाट पाहू नका. कारण नंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्व्हर चालणार नाही. लाखो विद्यार्थी अप्लाय करतात त्यामुळे सर्व्हर हँग होऊन जातं. तर सर्व्हर काय चालत नाही मित्रांनो. तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर फॉर्म भरून टाका मित्रांनो. तर मित्रांनो 9 तारखेपासून फॉर्म चालू आहे. परीक्षा ही जुलैमध्ये होणार आहे मित्रांनो. तर लगेच तुम्हाला 2-2.5 महिने टाईम आहे मित्रांनो. आता मी चालू आहे जून, 1च महिना टाईम आहे, 2-2.5 महिने पण 1च महिना टाईम आहे. तर मित्रांनो जुलैमध्ये एक्झाम होऊन जाईल तुमची मित्रांनो. चला परीक्षेचं आता सांगितलं 19 मेपर्यंत लास्ट डेट आहे. जास्त लवकर फॉर्म भरून टाका. परीक्षा जुलैमध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो 8वे वेतन आयोग येईल तुम्हाला. आयोग आल्यानंतर नक्कीच ह्याला पण लागू होईल मित्रांनो. एक नंबर जॉब आहे, काही विषय नाही, पगार पण चांगला आहे मित्रांनो. तर अजून पण काय तुम्हाला तर शंका असतील, डाऊट असतील कमेंट करून सांगा. बऱ्यापैकी मी आता कवर करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. बऱ्यापैकी सर्वच विषय घेतलेले आहेत, निवड प्रक्रिया वगैरे तुम्ही आपल्याला आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये डाऊट असतील ते बऱ्यापैकी विषय कवर केलेत. तर तुम्हाला अजून पण काय त्यात शंका असतील मित्रांनो कमेंट नक्की करा. नक्की मी त्याला उत्तर देईल मित्रांनो. तर मित्रांनो असंच आपल्या व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.